एकदा नव्हे दोनदा बिनविरोध निवडून येण्याचा अनुभव असलेले रविभाऊ लांडगे समोर येतात. म्हणून माझ्या या मुलाखतीचा उद्देश हाच आहे की नेमकं तुम्हीच सांगायला हवं की बाबा नेमकं काय घडलं 17ला पण आणि आत्ता पण. 17 साली तर शिवसेनेचा माझ्यासमोर उमेदवारच नव्हता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाही उमेदवार नव्हता. एक अपक्ष फॉर्म माझ्या समोर होता, ते आमचे भावकीतलाच होता. मग आमच्या गावकी भावकीने मिळून आमदार महेशदादांनी सुद्धा मध्यस्थी केली आणि सर्वांनी मिळून त्यांना पुढे काही तुमच्या बाबतीत आम्ही चांगला विचार करू ह्या पद्धतीने ते गावकी भावकीत मिळून आम्ही ते घडवून आणलं. आणि 2026 साली एक आम आदमी पार्टी पुरस्कृत एक फॉर्म माझ्या समोर होता, पण त्या मुलाने स्वतः येऊन पाठिंबा दिला आणि स्वतः सांगितलं की मी स्वर्गीय अंकुश भाऊंच्या विचारांचा मी कार्यकर्ता आहे आणि मला इथून पुढे रवी भाऊंच्या नेतृत्वाखाली प्रभागामध्ये चांगलं कार्य करण्याची इच्छा आहे आणि त्यांच्यासोबत मी कार्य करणार आहे. आणि एक मनसे पार्टीचे एक उमेदवार होते निलेश सूर्यवंशी, त्यांनी फॉर्म जो भरला त्याच्यात जात प्रमाणपत्र त्याची व्हॅलिडिटीच जोडली नव्हती. मग तो अपात्र झाला. अशा पद्धतीने निवडणूक झाली.